नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहोत अंकगणित आणि अंकगणितामधले आपण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर हे तिन्ही चॅप्टर आपण घेतलेले आहेत. आज आपण बघणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती हा पहिला टॉपिक आपण बघणार आहोत. तर ज्यांनी अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर हे जर टॉपिक बघितले नसेल, त्यांचे स्वाध्याय जर बघितले नसेल तर त्या सर्व व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. त्या तुम्ही बघून घ्यायचे आहेत. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या टॉपिक्सकडे येऊया, संख्या आणि संख्या पद्धतीचं बेसिक्स. ठीक आहे. तर बघा, पहिली कन्सेप्ट काय म्हणते की स्थानिक किंमत. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरते. 10 पटींनी किंमत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडे स्थाने. म्हणजे पहिलं स्थान कुठलं असते आपलं? एकक, बरोबर आहे. दुसरं स्थान असते आपलं दशक, तिसरं स्थान असते आपलं शतक, तिसरं स्थान आपलं कुठलं असते? शतक. चौथं स्थान कुठलं असते? हजार. पाचवं स्थान असते 10,000. पुढचं कुठलं असते? लक्ष. आणि त्याच्या नंतर काय असते? 10 लक्ष. ठीक आहे. पुढे कोटी आणि 10 कोटी. ही आपली स्थानिक किमतीची स्थानं आहेत. म्हणजे पहिला जो अंक असतो डावीकडे तो एकक स्थानचा अंक असतो, दुसरा असतो दशक स्थानचा, तिसरा असतो शतक स्थानचा, चौथा असतो हजार स्थानचा, पाचवा नंबरचा येणार 10,000, सहाव्या नंबरचा येणार लक्ष, सातव्या नंबरचा येणार 10 लक्ष, आठव्या नंबरचा येणार कोटी, 9व्या नंबरचा येणार 10 कोटी. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. आता समजा स्थानिक किंमत म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपल्याला सपोज आपण घेतलं 1532 आणि तुम्हाला विचारलं 2 या संख्येची स्थानिक किंमत किती. आता 2 हा कोणत्या स्थानचा अंक आहे? इकडून बघा, एकक स्थानचा अंक आहे. 2 हा एकक स्थानचा अंक आहे. म्हणजे 2च्या ठिकाणी काय येईल? 1. कारण इथं 1 येईल. 2 गुणिले 1 म्हणजेच किती झाले? 2. 2ची स्थानिक किंमत किती? 2. कारण तिथं एकच संख्या येते. दशक ठिकाणी दशक म्हणजेच किती? 10 येतील. शतक ठिकाणी शतक म्हणजेच किती? 100 येतील. हजार म्हणजेच किती? 1000. 10,000 म्हणजेच किती? 10,000. लक्ष म्हणजेच किती? 1 लक्ष. 10 लक्ष. अशा तऱ्हेने आहे. आता 3ची स्थानिक जर किंमत विचारली तर 3 हा दशक स्थानचा अंक आहे. दशक म्हणजेच 10 म्हणजेच 3 गुणिले 10. 3ची स्थानिक किंमत किती? 30. 5ची जर विचारली तर 5 हा शतक स्थानचा अंक आहे. शतक म्हणजे 100 म्हणजेच 5 गुणिले 100. 5ची स्थानिक किंमत किती? 500. 1ची जर विचारली तर बघा, 1 जो अंक आहे हा कोणत्या स्थानी आहे? एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे 1ला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. म्हणजेच हे किती आले? 1000. ठीक आहे. ही आहे स्थानिक किंमती. परत एकदा आपण पुढे बघूया की स्थानिक किंमत कशी काढायची. स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाचं जे स्थान आहे त्या स्थानाची किंमत गुणेला तो अंक, बरोबर आहे. आता गुणेला न करता आपण तोंडी उत्तर त्याचं काढू शकतो, आहे ना. तोंडी उत्तर आपण त्याचं काढू शकतो. सपोज मी म्हटलं 8 1 3 2 5. ठीक आहे. 3 या स्थानाची स्थानिक किंमत सांगा. 3 या स्थानाची स्थानिक किंमत, तर 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे बघा? एकक, दशक, शतक. शतक म्हणजेच किती? 100. 100 गुणिले 3 म्हणजे 3 या स्थानाची स्थानिक किंमत किती आहे? 300 आहे. समजा 2ची जर विचारली असती तर 2 कोणत्या ठिकाणी आहे बघा? एकक, दशक ठिकाणी आहे. म्हणजे 2 गुणिला दशक म्हणजेच 10. 2 गुणिला 10 म्हणजेच किती झाले? 20 झाले. 8ची जर विचारली असती तर 1 2 3 4 5. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 8. 8चे किती झाले असते मग? 8ची स्थानिक किंमत 80,000. बरोबर आहे ना. ही स्थानिक किंमती आहेत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
दर्शनी किंमत म्हणजे काय, तो जो अंक आहे तो जसा तसा लिहिणे. म्हणजे 5ची दर्शनी किंमत किती होईल 5, 2ची दर्शनी किंमत किती होईल 2, 3ची दर्शनी किंमत किती होईल 3, 1ची दर्शनी किंमत किती होईल 1, 8ची दर्शनी किंमत किती होईल 8. समजलं. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आहे तो जसा तसा लिहिणं, आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे त्यावरून त्याची किंमत लिहिणे, हे आहे स्थानिक किंमत. ठीक आहे. पुढे आपण बघूया संख्या. तर पहिली आपली डेफिनेशन आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. किंवा समसंख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो ती समसंख्या असते. मग उदाहरणार्थ बघा 1234 घेतलेले आहे. या संख्येच्या एकस्थानी 4 हा अंक आहे, म्हणून ही समसंख्या आहे. कारण या 5 संख्यांपैकी एक अंक आहे, म्हणजे 4 अंक आहे, म्हणजे त्या संख्येला 2ने भाग जातो. 2ची कसोटी आहे ना. विभाज्यतेच्या कसोट्या हा सुद्धा टॉपिक घेतलेला आहे. त्यांनी जर बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक टाकत आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. पुढे बघा सपोज इथं 98,076 आहे. याच्या एकस्थानी काय अंक आहे 6 अंक आहे. मग 6ला 2ने भाग जातो, म्हणजेच ही पूर्ण संख्या जी आहे या संख्येला काय जातो 2ने निशेष भाग जातो, म्हणजेच ती काय आहे समसंख्या आहे. कारण संख्येच्या एकस्थानी 6 आहे म्हणजेच ती समसंख्या आहे, किंवा त्या संख्येला 2ने भाग जातो म्हणून ती समसंख्या आहे. 48 आहे, संख्येच्या एकस्थानी 8 आहे, म्हणून या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आता क्रमागत समसंख्या म्हणजे पहिली समसंख्या आहे 2, 2 नंतर 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 किती येतील पुढे 22 येतील आहे ना. 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40 हे भरपूर वाढत जातील आहे ना अनंतपर्यंत. मग तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं 2 आणि 4 मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. 6 आणि 4 मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. 6 आणि 8 मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. 32 आणि 34 मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. 34 आणि 36 मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. म्हणजे ज्या 2 क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत त्याच्यामधला फरक कितीचा असतो 2चा असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे 2 आहे, लक्षात ठेवा. सर्वात लहान, कारण सुरुवात कितीने झाली 2ने झाली, म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती आहे 2 आहे. 0 ही समसंख्या आहे का नाही आहे. 1 ही समसंख्या आहे का नाही आहे, कारण त्याला 2ने भाग जात नाही. ठीक आहे. म्हणजे क्रमागत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. सर्वात लहान समसंख्या किती आहे 2 आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आपण बघूया विषम संख्या. ज्या संख्येला 2ने भाग जात नाही ती विषम संख्या असते. याने डेफिनेशन काय दिली, की ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी एक उरते, म्हणजेच भाग जात नाही, ती विषम संख्या असते. मग विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. कोणती संख्या जर विषम संख्या आहे हे जर ओळखायचं असेल तर त्या संख्येच्या एकस्थानी एकतर 1 असला पाहिजे, नाहीतर 3 असला पाहिजे, 5 असला पाहिजे, 7 असला पाहिजे किंवा 9 असला पाहिजे. कोणत्याही संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक जर असेल तर ती संख्या काय असते विषम संख्या असते. 131 घेतलेले आहेत. 131 एकक स्थानी काय आहे 1 आहे, याच्यापैकी 1 आहे, म्हणून ही संख्या काय आहे विषम संख्या आहे. 23,567 घेतलेले आहे. संख्येच्या एकस्थानी काय आहे 7 आहे, यापैकी एखादा अंक आहे, म्हणजेच त्याला 2ने भाग जाणार नाही, म्हणून ती काय आहे विषम संख्या आहे. 98,765 घेतलेले आहेत. संख्येच्या एकस्थानी 5 आहे, म्हणजे यापैकी एखादा अंक आहे, म्हणून ती काय विषम संख्या आहे. ठीक आहे, समजलं. क्रमागत विषम संख्या. क्रमागत विषम संख्या म्हणजे काय, क्रमागत विषम संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या. म्हणजे सर्वात पहिली विषम संख्या काय येते 1 येते. 1 नंतर 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29 अशा तऱ्हेने. म्हणजे क्रमागत विषम संख्या. परत बघा 1 आणि 3चा जर फरक काढला तर तुम्हाला 2 येईल. 3 आणि 5चा जर फरक काढला तर 2 येईल. 5 आणि 7चा जर फरक काढला तर 2 येईल. फरक म्हणजे काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. मग परत क्रमागत विषम संख्यांचा फरक कितीचा असतो 2चा असतो. जसं क्रमागत समसंख्यांचा फरक 2चा असतो, त्याचबरोबर क्रमागत विषम संख्यांचा फरक काय असतो 2चा असतो. आणि पुढे एक दिला आहे 0 ही संख्या समसंख्याही नाही आणि विषम संख्याही नाही आहे. 0 ही संख्या समसंख्याही नाही आहे आणि विषम संख्याही नाही आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया मूळ संख्या, एकदम इम्पॉर्टंट आहे.
एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही ती मूळ संख्या आहे. म्हणजे सरळ सरळ आहे. आपल्याला माहीत आहे की 1ने या पृथ्वीतलावरच्या कोणत्याही संख्येला भाग जातो. मग ज्या संख्येला त्याच संख्येने जर भाग जात असेल तर ती आपली मूळ संख्या असते. 1 पेक्षा मोठी असली पाहिजे. 1 पेक्षा मोठी असणारी जी संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती संख्या असते मूळ संख्या. आता बघा 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. कारण 2 ही सर्वात लहान समसंख्या कोणती होती? 2. आणि 2 ही मूळ संख्याही आहे. कारण 2ला बघा 1ने तर भाग जातो आणि 2ने भाग जातो. 3ने, 4ने, 5ने, 6ने, 7ने, 8ने कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून 2 ही काय झाली? मूळ संख्या झाली. बाकीच्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. बाकीच्या ज्या सर्व मूळ संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत. 3ला बघा 3ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. अन्य दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 5ला 5ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच बघा 1 ते 100 मधील मूळ संख्या जर पाहिल्या तर या सर्व 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. बघा पहिली कुठली आली? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण हे 25 मूळ संख्या आहेत. मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ही संख्या मूळ संख्याही नाही, तसेच संयुक्त संख्या नाही. मग संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या संयुक्त संख्या आहेत. पुढे आपण बघणार आहोत ते. ठीक आहे. मूळ संख्या समजल्या की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो ती असते मूळ संख्या. पण ती 1 पेक्षा मोठी असली पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे 1ला या पृथ्वीतलावरची जी पण संख्या असेल त्याला भाग जातो. पुढची कन्सेप्ट बघूया संयुक्त संख्या. ज्या मूळ संख्या नाहीत त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे आणखी काय म्हणू शकतो? बघा 4 म्हटलेलं आहे. 4 कसे तयार होतात? 2 गुणिले 2. बरोबर आहे. 6 म्हटलेलं आहे. 6 कसे तयार होतात? 2 गुणिले 3. म्हणजे संयुक्त संख्येला आणखी दुसरी डेफिनेशन जर विचारली तर दुसरी डेफिनेशन म्हणजे काय? की 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होणारी संख्या जी असते ती असते संयुक्त संख्या. मग मूळ संख्या कोणत्याही 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होणार नाही. मग बाकीच्या ज्या मूळ संख्या सोडल्या तर बाकीच्या सर्व संख्या काय असतात? संयुक्त संख्या असतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होणार नाही किंवा जी मूळ संख्या नाही ती काय आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 आपण ऑलरेडी बघितलं. आणि 74 काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. आणि 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या नाही. म्हणजे 25 आणि 74 झाले आपले 99 आणि 1 सोडला म्हणजे टोटल 99 संख्या येतात. 99 संख्यांमधल्या 25 मूळ आणि 74. कारण 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही आहे. पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. सोपी आहे. पुढची कन्सेप्ट काय आहे? जोडमूळ संख्या. 2 क्रमागत मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असेल त्या संख्येला जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात आणि यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात. बघा 2 क्रमागत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. 2 क्रमागत मूळ संख्यांमध्ये क्रमाने आल्या पाहिजे. 3 नंतर बघा आता मी दिलेलं आहे 1 ते 100 पर्यंत या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 100 पर्यंत या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. तर पहिली जोडी बघा 3, 3-5 म्हटलं मी, म्हणजे पहिली संख्या 3, दुसरी 5. 3 पण मूळ संख्या आहे आणि 5 पण मूळ संख्या आहे. 5 मधून 3 काढले तर फरक कितीचा आला? 2चा आला. 5 आणि 7, बरोबर. 5 आणि 7. आता 7 मधून जर 5 काढले तर फरक कितीचा येतो? 2चा येतो. 5 पण मूळ संख्या आहे आणि 7 पण मूळ संख्या आहे. पुढे 11 आणि 13. 13 मधून 11 काढले तर 2चा फरक येतो आणि 11 पण मूळ संख्या आहे आणि 13 पण मूळ संख्या आहे. म्हणजे दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्यामधला फरक कितीचा असला पाहिजे? 2चा असला पाहिजे. त्याला आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. 1 ते 100 पर्यंतच्या अशा 2 मूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. अशा ह्या 8 जोड्या आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आपण बघूया सहमूळ संख्या. हे पण एकदम सोपी आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय? 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे बघा मी 3,8 घेतलं. आता हे समजून घ्या काय आहे सहमूळ संख्या म्हणजे काय. सहमूळ संख्या म्हणजे काय एकदा समजून घ्या. मी घेतलं 3,8. आता बघा 3ला आणि 8ला 1नेच भाग गेला पाहिजे. या दोन्ही संख्येला 1नेच भाग गेला पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग गेला नाही पाहिजे.
बघा 3ला 1ने भाग जातो आणि 8ला सुद्धा 1ने भाग जातो. आता 3ला 3ने भाग जातो पण 8ला भाग जातो का? नाही जात. 8ला भाग जातो पण 3ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे काय? समूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन्ही संख्या असतील, दोन संख्या, त्यांचा जो विभाजक आहे त्याला दोन्ही संख्याला 1ने भाग गेला पाहिजे. 1ने तर भाग जातो, 1 सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग नाही गेला पाहिजे, तर ती असते समूळ संख्यांची जोडी. समजा आपण जर 2 आणि 4 घेतले असते, तर 2 आणि 4ला 1ने भाग तर जातोच, पण 2 आणि 4ला 2ने सुद्धा भाग जातो. पण 2 आणि 4ला फक्त 1नेच भाग जात असेल तर ती असते समूळ संख्यांची जोडी. म्हणजे इथं 2 आणि 4ला 2ने भाग जाऊ राहिला, म्हणजे हे उत्तर चुकीचं येते. म्हणजे ही समूळ संख्यांची जोडी येत नाही. म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला फक्त 1नेच भाग जातो दोन संख्यांना, ती असते समूळ संख्यांची जोडी. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्यांची जोडी असते. बरोबर आहे. 1 आणि 2 जर म्हटला तर 1 आणि 2ला 1नेच भाग जातो. 2 आणि 3 कारण क्रमानं येणाऱ्या संख्या, 2 आणि 3 हे क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. 2 आणि 3ला फक्त 1ने भाग जातो, म्हणजे ही काय क्रमूळ संख्यांची जोडी आहे, समूळ संख्यांची जोडी आहे. 3 आणि 4 जर घेतलं तर 3 आणि 4ला परत 1नेच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून 3 आणि 4 ही काय समूळ संख्यांची जोडी आहे. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट एकदम सोपी आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे की एक अंकी एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत. एक अंकी एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत. एक अंकी एकूण संख्या 0 ते 9 पर्यंत. दोन अंकी एकूण संख्या किती आहेत? 10 ते 99 पर्यंत 90 आहेत. तीन अंकी एकूण संख्या किती आहेत? 900 आहेत. ते कुठून? 100 ते 999 पर्यंत. चार अंकी एकूण संख्या किती आहेत? 9000 आहेत. 1000 ते 9999. ठीक आहे. असे हे लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिली असता 0 ते अंक यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतात यासंबंधी पुढील तक्ता हा लक्षात ठेवायचा आहे. 1 ते 100 पर्यंत 0 पासून तर 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? बघा 1 ते 100 पर्यंत अंक जर लिहिले असतात तर 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 अंक 21 वेळा येतो, 2 अंक 20 वेळा येतो, 3 अंक 20 वेळा येतो, 4 अंक 20 वेळा येतो, 5 अंक 20 वेळा येतो, 6 अंक 20 वेळा येतो, 7 अंक 20 वेळा येतो, 8 अंक 20 वेळा येतो आणि 9 हा अंक 20 वेळा येतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. बघा फक्त 0 आणि 1 लक्षात ठेवायचा. 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 1 हा अंक 21 वेळा येतो, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी 2 पासून तर 9 पर्यंतचे सर्वांचं उत्तर काय? 20 20 20. 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 पासून तर 9 पर्यंतचे सर्व अंक, 2 ते 9 पर्यंतचे अंक हे सगळे 20 वेळा येतात. पुढे बघा 10 ते 99 म्हणजे 2 अंकीपर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आता आपण 1 ते 100 सोडलं तर 10 ते 99 घेतलं म्हणजे 2 अंकी संख्यापर्यंत घेतलं तर 0 हा अंक 9 वेळा येतो, 1 हा अंक 19 वेळा येतो, 2 हा अंक 19 वेळा येतो, 3 हा अंक 19 वेळा येतो, 4 हा अंक 19 वेळा येतो, 5 हा अंक 19 वेळा येतो, 6 अंक 19 वेळा येतो, 7 हा अंक 19 वेळा येतो, 8 हा अंक 19 वेळा येतो, 9 हा अंक 19 वेळा येतो. म्हणजे यामध्ये फक्त लक्षात ठेवायचा 0 हा अंक 10 ते 99 मध्ये 9 वेळा येतो आणि बाकी 1 पासून तर 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? 19 वेळा येतात, एवढं लक्षात ठेवायचं. 1 पासून तर 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? 19 वेळा येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 100 पर्यंत जर विचार केला तर 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा, बाकीचे सर्व 20 वेळा. आणि 10 ते 99 पर्यंत जर विचार केला तर 1 हा अंक 9 वेळा आणि 0 हा अंक 9 वेळा आणि 1 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा? 19 वेळा. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व कन्सेप्ट होतं संख्या आणि संख्या पद्धती या टॉपिकवरती. आणि यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. मग तुम्हाला म्हटलं की 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. मोठ्यात मोठा शब्द आला म्हणजे 9 घ्यायचे. मोठ्यात मोठा शब्द आला म्हणजे काय घ्यायचे? 9. म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 9 9. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 9 9 9. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 9 9 9 9. 5 वेळा. बरोबर आहे. समजून राहिलं? मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठ्या संख्येलाच आपण म्हणतो कमाल. काय म्हणतो? कमाल. कमाल शब्द लक्षात ठेवा. कमाल. कमाल. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आणि लहानात लहान जर विचारलं, लहानात लहान
लहानात लहान जर विचारलं तर सुरुवातला एक घ्यायचा. 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे सुरुवातला एक घेतल्यानंतर 2 शून्य दिले म्हणजे 100 ही 3 अंकी लहानात लहान संख्या आहे. 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1 लिहिला त्याच्यावरती 3 शून्य दिले 1000 आहे. 5 अंकी लहानात लहान संख्या 1 लिहिला त्याच्यावरती 4 शून्य दिले म्हणजे 10,000 ही 5 अंकी लहानात लहान संख्या आहे. म्हणजे समजलं. मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 9 9 घ्यायचा. मग तेवढे 3 अंकी विचारलं तर 3 वेळा 9, 4 अंकी विचारलं तर 4 वेळा 9, 5 अंकी विचारलं तर 5 वेळा 9, 2 अंकी विचारलं तर 2 वेळा 9. आणि लहानात लहान जर विचारलं तर 1 घ्यायचा आणि त्याच्यापुढे 0 द्यायचं. 1 अंकी लहानात लहान संख्या 0. बरोबर आहे. 1 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 0. आणि 2 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 10. 3 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 100. 4 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 1000. 5 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 10,000. 6 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 1,00,000. 7 अंकी लहानात लहान संख्या काय येईल 10,00,000. म्हणजे 1 वरती 0 देत राहायचं. ठीक आहे. आणि मोठ्यात मोठ्या संख्येला आपण कमाल म्हणतो आणि लहानात लहान संख्येला आपण किमान म्हणतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणतो? किमान. ठीक आहे. मोठ्यात मोठी म्हणजे कमाल आणि लहानात लहान म्हणजेच किमान. ठीक आहे. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्वाध्याय 1.1 घेणार आहोत आणि जवळपास या 2 दिवसामध्येच 2 किंवा 3 दिवसामध्ये आपण स्वाध्याय 1.6 पर्यंतचा हा टॉपिक क्लिअर करून टाकणार आहोत. या अगोदरचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स टाकत आहे. ते व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा टॉपिक तुम्ही बघायचा आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. जर तुम्हाला माझे लेक्चर आवडत असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि चॅनलच्या शेजारी जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करत चला. म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकला तर त्याची जे तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते लवकरात लवकर येत चालेल. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.